नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो जबरदस्त आता कोणता प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता नक्की होतं तरी काय. कारण आता ह्या रमाकांतला मात्र आता ह्या कंपनीमध्ये जे हक्क मिळालेले आहेत आणि ते हक्क मिळाल्यानंतर मात्र आता रमाकांतला एक खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. आपल्या अर्णवने इतकं वैभव उभं केलं आणि आपल्या कंपनीला आईचं नाव दिलं, हे सगळं काही बघून मात्र एक खूप मोठा धक्का आता सगळं काही ह्या सौदामिनीला बसलेला असतो. कारण रमाकांतला मात्र आता येथे बघून सौदामिनीचे पूर्णपणे धाबे दणदणतात. कारण रमाकांत हा बिझनेसमन आहे आणि बिझनेस कसा हँडल करायचा हे मात्र त्याला चांगलं जमलेलं असतं. म्हणून त्याने आता कंपनीत आल्यानंतर त्याला जे काही ईश्वरीने मानाची आता ही खुर्ची दिलेली आहे आणि ती खुर्ची दिल्यानंतर आता सौदामिनी स्वतः ह्या सगळ्यांसमोर हात जोडून सगळ्यांची माफी मागते. कारण सौदामिनीचं आता एक टार्गेट असतं की लावण्याच्या जे काही प्रेमाचा अर्णवने म्हणजे अपमान केलेला आहे आणि त्या प्रेमाचा आणि त्या अश्रूंचा पुरेपूर एक एक बदला घ्यायचा आणि अर्णवचा मात्र सगळ्यांच्या विरोधात मात्र आता अर्णवला सगळ्यांच्या खाली आता हे नाक घासायला माफी मागायला लावायची लावण्याची, असं मात्र आता हिचं ठरलेलं असतं. तेव्हा लगेच मात्र आता पुढे काय होणार आहे हे आता बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोही माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता रमाकांत राजशिर्के यांची दमकेदार आणि धमाकेदार एंट्री मात्र आता ह्या ऑफिसमध्ये झालेली आहे. सगळ्यांनी छान स्वागत केलेलं असतं. परंतु आता जेव्हा सौदामिनी हे अर्णवला फोन करते आणि अर्णवला फोन करून म्हणते की हे बघ, आज किती काही झालं तरी मीटिंग आहे किंवा नाही हे सर्व ठरवण्याचा हक्क मला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मीटिंग घ्यायची किंवा नाही घ्यायची हे सगळं काही ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही तर मला आहे. त्यामुळे आता या म्हणजे परिस्थितीत मला बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घ्यायची आहे. तेव्हा सौदामिनी म्हणते की मी तुझ्याकून तर आता ही सात्विका फॅशन्स आहे ना, तर ती कंपनी पूर्णपणे माझ्या ताब्यात घेणार आहे आणि माझ्या लावण्याच्या प्रेमाचा बदला मी घेणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो का, बघूयात नक्की काय होतं, आपण कंपनीमध्येच भेटूयात. आणि तेव्हा सौदामिनी जेव्हा कंपनीत येते तेव्हा मात्र आता रमाकांतला समोर पाहते तर तिला धक्काच बसतो. कारण आता रमाकांत आणि सौदामिनी यांच्यामध्ये अनेक वर्षापासूनचं आता काहीतरी असं मैत्रीचे संबंध होत आहे. म्हणजे त्यांचा काहीतरी आता बिझनेसशी एक असा निगडीत म्हणजे संबंध होता. आणि आता रमाकांतने मात्र सौदामिनीला जी मदत आता तेव्हा केली होती आणि त्या मदतीचं प्रायचित्त मात्र सौदामिनीला आत्ता झालेलं असतं. आणि आत्ता ती लावण्याच्या आपल्या मुलीच्या प्रेमाचा जो काही बदला आहे तर तो अर्णवकडून घेत असते. पण जेव्हा आता रमाकांतला ती समोर पाहते तर तिला धक्काच बसतो. कारण आता रमाकांत हा तर आपला पहिला बिझनेस जुना मित्र आहे आणि आपण तर आता त्याच्या मुलाशी पंगा घेतलेला आहे. आणि हे सगळं काही राकेशमुळे घडून गेलेलं आहे. कारण आता लावण्य आणि राकेश या दोघांचे जे काही संबंध होते तर ते संबंध मात्र आता सगळ्यांच्या समोर आलेले असतात. कारण यांची हातमिळवणी झालेली असते अर्णवला धडा शिकवण्यासाठी. परंतु तिकडे लावण्याचा आता एक खूप मोठा अपघात झालेला असतो आणि त्याच वेळेस आता सौदामिनी ऑफिसमध्ये असते आणि लावण्याच्या जी काही ही अपघाताची बातमी आहे तर ती सौदामिनीच्या कानावर जेव्हा येते तेव्हा सौदामिनीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सौदामिनी अर्णवला आता धमकावते की मी तुला सोडणार नाही, कारण तू माझ्या मुलीचा अपघात केलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे कसं शक्य आहे. आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णव धावतच आता लावण्याला म्हणजे ती आता इकडे यायला निघलेली असते आणि तेव्हा तिचा अपघात झालेला असतो. घाईने मात्र तिला हॉस्पिटलमध्ये आणलं जाते. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी अर्णव हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता जे काही आहे लावण्याला म्हणजे तिचं खूप ब्लड असं वाया गेलेलं असतं आणि सौदामिनी रडत असते. सौदामिनी रडत आहे त्याच वेळेस ईश्वरी सौदामिनीला समजावते की हे बघा, लावण्याला काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी देवाला हात जोडते आणि देवाला हात जोडून म्हणते की लावण्य मॅडमला काही होऊन देऊ नकोस. कारण देवा, हे बघ, आता एका आईच्या लेकीचा प्रश्न आहे, तिला जीवदान दे आणि ह्या सगळ्या संकटातून लावण्याची आता तिला बाहेर काढ.
तेव्हा लगेच आता ईश्वरी जे काही लावण्यासाठी करत आहे अगदी तिने देवाला हात जोडून कळकळीने विनंती केलेली असते. अर्णवसुद्धा आता लावण्याची ती अवस्था पाहतो, त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं आणि त्याच वेळेस आता लावण्याला ब्लडची गरज असते आणि आता लावण्य आणि ईश्वरी या दोघींचा ब्लड ग्रुप सारखंच आहे, म्हणून ईश्वरी घाईने लावण्याला रक्त द्यायला तयार होते. हे सर्व काही आता सौदामिनी पाहत असते. तेव्हा सौदामिनीला स्वतःची लाज वाटते, कारण ज्या अर्णवशी आपण पंगा घेतला त्याच्या कंपनीवर आपण हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच अर्णवच्या बायकोने ईश्वरीने आज लावण्याला जीवदान दिलं. म्हणून मात्र आता सौदामिनी आता अर्णवची माफी तर मागतेच, परंतु रमाकांतला तिने जे काही चॅलेंज ऑफिसमध्ये आल्यावर केलेलं असतं तर ते सगळं काही ती मागे घेते आणि ह्या कंपनीचे जे काही आता शेअर्स आहे निगडीत ते सर्व काही मात्र ती मागे घेऊन सगळं काही आता ती कंपनी जे शेअर्स वगैरे आहे तर ते अर्णवच्या नावावर करून देते आणि म्हणते की हे बघ अर्णव मला माफ कर, कारण जे काही मी केलेलं आहे तर ते माझ्या मुलीच्या सुखासाठी केलं होतं, परंतु अर्णव तिचं तुझ्या मनापासून प्रेम होतं आणि माझ्या मुलीने सगळं काही त्याग केलेला आहे, कारण ईश्वरी आणि अर्णव तुझं लग्न झालं आणि त्यामुळे मात्र आता हे सगळं काही म्हणजे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये घडायला नको होतं, परंतु तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेलेलं आहे आणि ह्या सगळ्याला मात्र आता माझी लावण्य जबाबदार होती. तिचं प्रेम एकतर्फी होतं म्हणून हे सगळं घडून गेलेलं आहे. तेव्हा लावण्याला शुद्ध येते, सगळेजण आतमध्ये जातात. लावण्य म्हणते की हे बघ आई, तू आज ईश्वरीला आणि अर्णवला ओळखलं असेल, तू त्यांच्याशी जे काही आता हे त्यांना त्रास देण्याचा इतक्या दिवस प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या कंपनीवर तू इतकं मोठं संकट आणलं, त्यांची माफी माग. सौदामिनी म्हणते की ठीक आहे, मी त्यांची माफी मागते. म्हणून आज चक्क सौदामिनीने रमाकांत आणि ह्या सगळ्यांची माफी मागितलेली असते आणि रमाकांतमुळे आता कंपनीमध्ये जो आत्तापर्यंत जे काही घोटाळा झालेला होता, जे म्हणजे इतकं त्या कर्जबाजारी झालेले असतात आणि त्या कर्ज बाजार म्हणजे जे काही शेअर्स वगैरे आहेत ते विकले गेलेले आहेत, या सगळ्यातून मात्र आता रमाकांत आता अर्णवला वाचवतो. आता जे काही बिझनेसचे जे नियम आहेत, जे सगळं आहे ते आता त्याची जी शहानिशा आहे ती प्रत्येक रमाकांतला माहिती असते आणि त्याचा तो आता क्ल्यूचा वापर करतो आणि त्याचं डोकं वापरून अर्णवला या संकटातून वाचवतो. आणि त्यानंतर मात्र आता जे काही झालेलं आहे, कारण म्हणजे ही लावण्य आहे तर लावण्याला तर शुद्ध आलेली असते, परंतु लावण्याला शुद्ध आल्यानंतर आता ही वल्लरी आहे तर वल्लरीला धक्का बसतो की लावण्य जर काही खरं मात्र आता सांगितलं तर आपलं काही वाकडं होईल. म्हणजे आत्तापर्यंत आपण लावण्याला जे हाताशी धरलं होतं, लावण्याला हाताशी धरून जे कारस्थान आत्तापर्यंत आपण केलं होतं तर ते सगळं काही मात्र आपल्यावर उलटेल आणि ही लावण्य काही खरं तर सांगणार नाही ना, हे मात्र आता तिच्यासमोर आलेलं असतं. म्हणून मात्र आता वल्लरी खूपच घाबरून असते आणि त्यात म्हणजे तिला आता सुप्रियाचा बंदोबस्त करायचा असतो, कारण आता फक्त एकच राहिलेली आहे ती सुप्रिया आणि त्या सुप्रिया जर आता लवकरात लवकर ती जर गावावरून आली आणि तिने जर आता हे सगळं म्हणजे आपलं कारस्थान सांगितलं तर आपलं काही खैर नाही. राकेशप्रमाणे आता आपलीसुद्धा मात्र जेलमध्ये रवानगी होईल, म्हणून त्या सुप्रियाचा काटा आपल्याला काढावा लागेलच असे ती ठरवते. त्यानंतर मात्र आता ती म्हणजे एक वेगळ्या कॉलवरून सुप्रियाला फोन करते. तेव्हा सुप्रिया तिकडे आता गावाकडे गेलेली असते आणि देवावरून आल्यानंतर आता ती जे काही आहे इंदोरला गेलेली आहे, परंतु ती आता आपल्या नम्रतासाठी लवकरात लवकर येण्याचं ठरवते. आणि त्याच वेळेस आता ही वल्लरी तिला बातमी देते की नम्रताचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि नम्रतासुद्धा इकडे आकाश म्हणजे माझ्या मुलाबरोबर लग्न झालेलं असून तुम्ही तिची काही काळजी करू नका, सगळं काही सांगते आणि लवकरात लवकर इकडे येऊसुद्धा नका, तुमची नम्रता सुखात आहे असं ती सांगत असते. तेव्हा आता सुप्रियाला काही चैन देत नसतं. सुप्रिया म्हणते की नाही, मला आता माझ्या नम्रताला भेटावं तर लागेलच आणि जे आहे ते म्हणजे मला कळायला हवं नक्की तिकडे काय घडलं, मी ईश्वरीला कॉल वगैरे करते असं ती आता सांगत असते. त्यानंतर मात्र आता इकडे लावण्य आता जर आपलं काही तिने खरं सांगितलं तर अवघड होईल, म्हणून मात्र आता ती लावण्यापासून सगळं काही तिला कॉल करण्याचं ठरवते आणि लावण्याला असं सांगायला सुरुवात करते की प्लीज तू काहीही सांगू नकोस, कारण आता जे घडलेलं आहे तर ते घडून गेलेलं आहे, परंतु माझं सत्य मात्र तू जर सगळ्यांच्या समोर आणलंस तर मात्र मी तू काय काय केलं होतं त्याचंसुद्धा कारस्थान सगळ्यांना सांगेल. आणि त्याच वेळेस मात्र आता हा जो राकेश आहे तर तो राकेश मात्र आता जी ही
पेनड्राईव्हमध्ये वल्लरीचे पुरावे आहेत, तर ते पुरावे सगळ्यांसमोर देण्याचे ठरवतो. कारण आता मात्र आपण जे काही शेअर्स वगैरे आहेत तर ती सौदामिनीसुद्धा अर्णव आणि ईश्वरीसमोर हारली आणि आपल्या मुलीच्या प्रेमासाठी तिने सगळं काही, आता ही सात्विका फॅशन्स आहे तर ते सगळे शेअर्स आता ते परत कंपनीच्या नावावर केलेले आहेत. मग तरीसुद्धा आपला काही उपयोग झाला नाही. आपले सगळे प्लॅन आता हे फ्लॉप होतात. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नवीन हुकमिका वापरावा लागेल, म्हणजे वल्लरी. आणि वल्लरीच्या मदतीने आपल्याला तिला धमकावून हे सर्व करावं लागेल. म्हणून तो आता वल्लरीला पुन्हा फोन करून जेलमध्ये बोलावून घेण्याचा ठरवतो. परंतु त्याच वेळेस मात्र आता ईश्वरीला मात्र आता डाऊट आलेला असतो की वल्लरी मामी आपल्यापासून काहीतरी लपवते आणि हे सगळं काही वल्लरी करत आहे. आणि वल्लरीने नक्की आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे या सगळ्याचा पर्दाफाश मात्र आपल्याला करावा लागेल. वल्लरीच्या विरोधात एक एक पुरावा गोळा करून आपल्याला आता खरं रूप वल्लरीचं सगळ्यांच्या समोर आणावं लागेल असे मात्र ते आता ठरवते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे? आता वल्लरीच्या विरोधात ईश्वरीला मात्र आता काय नवीन पुरावा सापडतो आणि हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.